सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आणि शेतजमिनीचे तसेच शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांचे पशुधन, रस्ते, पूल, विजेचे खांब अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहून गेले। या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब बेघर झाली। या नुकसानग्रस्त भागाची भारत सरकारच्या केंद्रीय पथकाने बुधवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला आहे। करंजी या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता हे केंद्रीय पथक पोहोचले। यावेळी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या केंद्रीय पथकाचे प्रमुख आर.के. पांडे यांच्यासह कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर अरविंद वाघमारे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। करंजीत आलेल्या महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे घरे वाहून गेली त्यांना घरकुलाच्या माध्यमातून तात्काळ घरे देण्यात यावीत अशी मागणी सरपंच रफिक शेख यांनी केली। तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे करंजीत पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याची तक्रार देखील सरपंच शेख यांनी या पथकाकडे केली। ज्यांची घरे महापुरामध्ये वाहून गेली त्यांना आतापर्यंत शासनाची किती मदत मिळाली असे विचारले असता नुकसानग्रस्त राजेंद्र पारे, बाबासाहेब गाडेकर म्हणाले की केवळ 10,000 रुपयांची मदत आतापर्यंत मिळाली आहे। शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या पिकांचे मोठे नुकसान झाले याबाबत बबन दानवे, किसन दानवे, बाळासाहेब दानवे यांनी सांगितले की संत्रा, मोसंबी, कपाशी, तूर, बाजरी अशा पिकांचे या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे आणि जमिनी देखील वाहून गेल्या। तर नदी पात्रात करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी सुभाष अकोलकर यांनी केली। यावेळी केंद्रीय पथकाचे प्रमुख आर.के. पांडे म्हणाले, पुन्हा अशी आपत्ती येऊ नये आणि शेतकऱ्यांचे, नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत तात्काळ अहवाल सादर करावा। तसेच ज्यांच्या घरांचे, शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना देखील निश्चितपणे मदत मिळणार असल्याचे सांगत या पथकातील प्रमुख अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। यावेळी नुकसानग्रस्त भाऊसाहेब मोरे, बाबासाहेब मोरे, बाबासाहेब गाडेकर, बाळासाहेब साखरे, शफिक शेख, राजेंद्र पारे, लिकायत सय्यद, वसंत दानवे, अशोक दानवे, सुभाष अकोलकर, निहाल मनियार, संभाजी अकोलकर, सुनील अकोलकर, बबन दानवे, किसन दानवे यांच्यासह सर्वच नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते। करंजीनंतर या पथकाने पारेवाडीसह पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। प्रतिनिधी हुसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।